मी अरुण माणिक थोरात, वय 62 वर्ष, रिटायर्ड सुप्रिडिंग इंजिनियर, महावितरण कंपनीमधून रिटायर होतो. डब्ल्यू क्लिनिक मध्ये येण्या अगोदर माझं वजन 106 किलो होतं. म्हणजे मी ऍक्च्युली माझं वजन 106 किलो असल्यामुळे ओबेसिटीमुळं म्हणजे निराशावादी, कुठलेही काम करू वाटत नव्हतं. गुडघ्याचे प्रॉब्लेम चालू झाले होते. बैठकीला बसणं सुद्धा म्हणजे मुश्किल झालेलं होतं. अशा वेळेला माझे मित्र लोखंडे साहेबांनी मला या डब्ल्यू क्लिनिक बद्दल मला माहिती सांगितली आणि त्यामुळं मी लोखंडे मॅडमना माझे सर्व रिपोर्ट्स त्याला दाखवले. मला रिपोर्ट दाखवेपर्यंत मला डायबिटीज झालेला आहे हे कुठल्याही डॉक्टरने मला सांगितलेलं नव्हतं. फक्त थायरॉइड आहे म्हणून त्या पद्धतीने गोळ्या चालू होत्या. मला असं वाटत होती थायरॉइड गेल्या 10 वर्षापासून मी गोळ्या खात असल्यामुळं थायरॉइडमुळेच वजन वाढतंय असं माझं मी गृहीत धरून चाललेलो होतो. त्यामुळं त्याच्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं. परंतु त्या डॉक्टरने डायबिटीस आहे हे सुद्धा मला सांगितलेलं. फक्त डी जीवनसत्व आणि B12च्या गोळ्या त्याने चालू केलेल्या. परंतु मॅडमला ज्यावेळेला माझे रिपोर्ट्स दाखवले त्यावेळेला तिथं लक्षात आलं की SBA1A1 हा रिपोर्ट बघायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये इन्सुलेशनच्या त्या लेवलवर तुम्हाला डायबिटीस आहे की नाही हे कन्फर्मेशन होते. मॅडम म्हणले तुम्हाला 100% डायबिटीस आणि हे ओबेसिटी या 2 कारणामुळे मी त्या ठिकाणी जॉईन झालो. आणि मॅजिक असं झालं की 1 महिन्याच्या कालावधीमध्ये माझं वजन 106 वरून आता 98 आलेलं आहे. डायबिटीस पण बॉर्डरवर आलेले आहे. मग त्यानंतर म्हणजे गांधी मॅडमनी जे काही मला डाएट सांगितलं त्यांचा दररोजचा माझा फॉलो की त्याच्यामध्ये जेवणामध्ये काय कमतरता आहे त्याच्याबद्दल त्यांचे दररोजचे सजेशन त्याप्रमाणे मी पण ध्येय ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझं पण डाएट सुरुवात केली आणि त्यामुळेच हे मॅजिक रिझल्ट आज 1 महिन्यामध्ये असं 8 किलो वजन हे कमी झालेलं आहे. नंतर माझे डॉक्टर माने सरांची पण भेट झाली. पण त्यांनी जे काही पॉझिटिव्ह बद्दल सांगितलं आणि त्यांनी सरांनी एक मला प्रेरणेचा झरा हे पुस्तक मला त्याच्यामधले जे काही पॉझिटिव्ह थिंकिंग बद्दल आणि आपलं सुप्त मन कसं कार्यरत राहतं आणि कशा पॉझिटिव्ह त्याच्याकडं विचार त्यांच्याकडे आपण हे करायला पाहिजे हे पुस्तक वाचल्यानंतर खरोखर आपल्याला जीवनाचं सार कळायला लागतं. प्रेरणेचा झरा हा खरोखर जे सरांनी पुस्तक दिलं त्याच्यामुळं फार मोठा उपयोग हा जे काही आपल्याला स्ट्रेस आणि स्ट्रेन आहे ह्या रिलीज होण्यासाठी त्याचा निश्चित उपयोग मला झाला. सरांना मी सांगितलं होतं की बाबा या ठिकाणी ऑनलाईन आपण योगा घेतोय पण आपण एक दिवस म्हणजे आपलं एक माउथ पब्लिसिटी पण होईल आणि सर्व आपले एकमेकाचे रिझल्ट शेअर करायला मिळतील आणि मैत्री वाढेल या उद्देशानं आपण तिथं हॉस्पिटलमध्येच या ठिकाणी योगा आठवड्याचा वीकली एकदा चालू करावा. परंतु सरांनी म्हटलं की ज्या वेळेला गव्हर्नमेंट कडून मास्कचे रिमूव्हल होईल त्यावेळेपासून आपण हा योगा चालू करणार आहोत. अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह त्यांचं सरांचं सर्वच गोष्टींमध्ये बघण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह आहे आणि ही खरं वाखाणण्यासारखी आहे. आणि त्यांच्या या पॉझिटिव्ह दृष्टिकोनातूनच त्यांनी जे काही टार्गेट ठरवलेलं आहे की 2047 पर्यंत 24 कोटी भारतीयांचे डायबिटीस मुक्त या अभियानाचं त्यांनी ध्येय ठरवलेलं आहे. खरंच हा स्तुत्य कार्यक्रम आहे. आपण निश्चितच आमच्या मित्रमंडळी आपण या विषयावर मी चर्चा केली आणि सर्वांनी सांगितलं की या अभियानामध्ये आपण पण खरीचा वाटा उचलायला पाहिजे. आणि सरांनी जे ठरवलेलं आहे बरेचसे आता 7-8 ब्रँचेस पंढरपूरला सुद्धा ब्रँच काढलेले असं माझ्या मित्रांनी सांगितलं की या सर्व अभियानामुळे जो काही आत्ताच्या ह्या सर्व लाईफस्टाईलमुळं जे डायबिटीस आपल्याला झालेला किंवा ओबेसिटी वाढलेली आहे हे जर निराकरण मला निश्चित खात्री पटलेली आहे
की हे जे सरांनी ध्येय ठरवलेलं आहे हे निश्चित अचीव होणार आहे. त्याच्यासाठी या कार्यक्रमासाठी माझ्या परिवारातर्फे त्यांच्या या ध्येय प्राप्तीसाठी मी शुभेच्छा देतो. आणि आज या सर्वांना जेवढे व्ह्युअर्स आहेत, आपले सभासद मंडळी आहेत, त्यांना या गुढीपाडव्याच्या मी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.